नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रकरण 5 विस्तार सूत्र एक्सपान्शन फॉर्म्युले याविषयी आपण अभ्यासणार आहोत। या ठिकाणी गेल्या वेळच्या इयत्तेमध्ये आपण या विस्तार सूत्रांचा अभ्यास केलेला आहे। ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, दोन पदांच्या बेरजेचा वर्ग आहे, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, वजाबाकीचा आहे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग वजा दोघाच्या गुणाकार दुप्पट वजा 2ab अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बी वर्ग, ऋण संख्येचा वर्ग धन असतो आणि पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे पहिल्या कंसात ज्यांची बेरीज आहे त्यांचीच वजाबाकी दुसऱ्या कंसात असा असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग। आता या विस्तार सूत्रांचा वापर करून रिकाम्या चौकडी भरायचे आहेत। 1 अधिक 2y कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग आणि या दोघाचा गुणाकार 2xy आणि त्याची दुप्पट 4xy मधलं पद 4xy अधिक y वर्ग 4y वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग। ओके, त्यानंतर दुसरा 2x वजा 5y कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग 2चा वर्ग 4xचा x वर्ग 4x वर्ग वजा दोघाचा गुणाकार 5 दोन्ही 10xy त्याची दुप्पट वजा 20xy आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 5चा 25yचा y वर्ग 25y वर्ग। त्यानंतर 101 कंसाचा वर्ग या ठिकाणी 100 अधिक 1 कंसाचा वर्ग 101 म्हणजे 100 अधिक 1 कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग 100चा वर्ग अधिक दोघाचा गुणाकार 100 1 100 त्याची दुप्पट 200 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 1चा वर्ग 1, त्यामुळे 100चा वर्ग 10,000 अधिक 200 अधिक 1चा वर्ग 1 बेरीज आली 10,201 10,201। ओके, त्यानंतर 98चा वर्ग 98 म्हणजे 100 वजा 2 सोप्या पद्धतीचा वापर केला आहे। ए वजा बी कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग 100चा वर्ग 10,000 वजा दोघाचा गुणाकार वजा 400 100 दोन्ही 200 त्याची दुप्पट वजा 400 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4, त्यामुळे या ठिकाणी 10,000मधून या ठिकाणी 400 गेले 9,600 आणि हे अधिक 4 9,604। त्यानंतर 5m अधिक 3m पहिल्या कंसात त्यांचीच वजाबाकी दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग 5m कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग 3n कंसाचा वर्ग 5m कंसाचा वर्ग म्हणजे 25m वर्ग वजा 3n कंसाचा वर्ग म्हणजे 9n वर्ग 25m वर्ग वजा 9n वर्ग। ओके, या ठिकाणी चौरस आणि आयत हा चौरस आणि आयत यांचं क्षेत्रफळाचा वापर या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी x अधिक a आणि x अधिक b या दोन कंसांचा गुणाकार याचा विस्तार या माध्यमातून करायचा आहे। हा आयत आहे, या आयताची ही बाजू आहे x अधिक b आणि या ठिकाणी x बाजूचा चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग x वर्ग। या ठिकाणी हा आयत आहे त्याची रुंदी x आहे, ही x ही तशीच आहे समोरील भुजा आहे आणि लांबी b त्यामुळे त्यांचा गुणाकार xb किंवा bx। त्यानंतर हा आयत आहे, हा आयत आहे या आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी b गुणिले x किंवा xb, हा सुद्धा आयत आहे त्याची लांबी a आहे रुंदी x आहे ax, हा सुद्धा आयत आहे त्याची लांबी a आहे ही रुंदी b आहे ab आणि या सगळ्यांची बेरीज आता या ठिकाणी 4 बाजू समान असणारा चौरस आहे x वर्ग, लांबी a आहे रुंदी x त्याचं क्षेत्रफळ ax। ओके, इथं पुढचा आयत आहे त्याची लांबी b आहे रुंदी x आहे bx, इथं लांबी a आहे रुंदी b आहे ab, त्यामुळं x अधिक a ही लांबी गुणिले रुंदी x अधिक b या दोघांची बेरीज x अधिक b या दोघांची बेरीज a अधिक x किंवा x अधिक a, म्हणजेच या 1 2 3 4 यांची बेरीज x वर्ग अधिक ax अधिक bx अधिक ab, त्यामुळे x अधिक a आणि x अधिक b x अधिक a आणि x अधिक b या दोघांचा गुणाकार बरोबर x वर्ग। या दोघातून सामायिक x नुसते पुढे काढला येतो, आतमध्ये a अधिक b राहिला म्हणजे x वर्ग अधिक कंसात a अधिक b गुणिले x अधिक ab हा ab शेवटचा। ओके, आकृतीच्या माध्यमातून याचा विस्तार आपण पाहिला। आता या ठिकाणी गुणाकाराच्या माध्यमातून पाहूया x अधिक हे x अधिक b एक्सपान्शन ऑफ x प्लस हे इंटू x प्लस b। तर या दोघाचा दोन कंसांचा गुणाकार करताना या ठिकाणी a अधिक b हा कंस 2 वेळा ठेवला आहे, एकदा a अधिक b x साठी गुणिले ठेवला आहे आणि नंतर a अधिक b या a साठी ठेवला आहे, त्यामुळे बाहेरच्या पदांना आतल्या पदाला गुणल्यानंतर x गुणिले x x वर्ग अधिक x गुणिले b bx
नंतर पुढे जाऊन अधिक ए गुणिले एक्स ए एक्स अधिक ए गुणिले बी ए बी. इथं हा एक्स वर्ग एक्स गुणिले एक्स वर्ग हा एक्स वर्ग तसाच ए आणि बी कंसात राहणारा एक्स सामायिक काढला तो पुढे घेतला ए अधिक बी कंसाच्या बाहेर एक्स अधिक ए बी. म्हणजे या माध्यमातून आकृतीच्या माध्यमातून केलेला विस्तार यांचा आणि या गुणाकाराच्या माध्यमातून केलेला विस्तार हा समान आहे. म्हणजे पहिल्या कंसात एक्स अधिक ए आणि दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी याचा विस्तार पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग स्थिर पदांची बेरीज ए अधिक बी आणि त्याला गुणिले पहिलं पद ए अधिक बी गुणिले एक्स आणि अधिक शेवटी स्थिर पदांचा गुणाकार ए बी हे लक्षात ठेवायला हवं. ओके. हिअर वी हॅव स्टडीड फॉलोइंग एक्सपान्शन फॉर्म्युले इन प्रिवियस स्टँडर्ड. फर्स्ट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. Then second a minus b bracket square is equal to a square minus twice ab plus b square. Then third a plus b in first bracket into second bracket a minus b is equal to a square minus b square. Okay. Use the above formulae to fill proper terms in the following boxes. X plus 2y bracket square here is equal to square of first term x square product of two terms x into 2y 2xy double 4xy here. Okay. Then square of second term 2y square 4y square. Then 2x minus 5y bracket square that means a minus b bracket square. Square of first term 2x bracket square 4x square. Square of two terms first and second minus 10xy twice xy that means minus twice minus 10xy into 2 minus 20xy. Last square of second term 5y bracket square 25y square. Then 101 bracket square is equal to that means 101 bracket square means 100 plus 1. Same 101 means 100 plus 1 bracket square. Square of first term here 100 square. Okay. Then product of two terms 100 into 100 twice xy that means 100 into 2 200. Square of second term 1 square 100 square that means 10,000. Okay. Then 200 plus 1 square 1 that means 10,000 plus 200 plus 1 square that means 1 10,201. That means square of 101 bracket square is equal to 10,201. Here 92 square means 92 means 100 minus 2 bracket square. Square of first term 100 square 10,000 minus 100 into 2 200 200 into 2 400. Okay. 400 and square of two terms second term minus 2 bracket square that means 4. 10,000 minus 400 900 9,600 plus 4 900 9,604. Okay. This is a square of 98 square. Okay. Then 5m plus 3n into 5m minus 3n is equal to square of first term here 5m bracket square 25m square. No, at first write down here first term square 5m square minus second term tn 3n bracket square 5m bracket square 25m square minus 3n bracket square 9n square. Okay. Here expand x plus a into x plus b using formulae for areas of square and rectangle. Here in bracket in a diagram x plus this is a rectangle of breadth x plus b and length x plus a that means a plus x. Okay. This is a square of side x. This is a rectangle length b and breadth x. This is a rectangle length a and breadth x. Here this is a rectangle this breadth b and length here a. Okay. The square of the area of this square x square the side x here is area of side x square side x x square. Then here length b and breadth x area xb length into breadth. Here length a breadth x area a into x.
Here length A, breadth B, area A into B. That means addition of 1, 2, 3, 4, we get here x square. Okay, this is x square. Then ax, this is ax, a into x, ax. Here b into x, bx area. Here a into b, area ab. X plus a in first bracket into second bracket x plus b is equal to x square plus this x square plus a plus b. Here common x, okay. Here x square plus ax plus bx plus ab is equal to x square, x common here, a plus b into ab. That means the expansion of x plus a into a second bracket x plus b is equal to x square plus a plus b into x is equal plus ab, okay. Again expansion of x plus a in first bracket, in second bracket x plus b is equal to here square of first term x square. Here addition of constant terms a plus b into first term x plus product of constant terms ab. Then expansion of x plus a into x plus b, okay. Here write down a, here x plus b 2 times. First for x, then second a. That means first term into second bracket, then second term plus second term into second bracket. X plus x, x square plus x into b, bx. Okay, here. Then a plus a into x, ax plus a into b, ab. That means x square at as it is. X is common here. Bx plus ab means a plus b bracket square bracket complete x. Okay. This x common from second and third term in bracket a plus b. Okay. X this plus. Then product of constant term ab as it is. Okay. X plus a into second bracket x plus b is equal to expansion of this x square plus bracket a plus b bracket complete into x plus ab. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांचीही गुणवत्ता वाढवा. धन्यवाद मित्रांनो.